बदलापूर शहरात असलेल्या बेकरीच्या विविध शाखांच्या तक्रारी वाढतायत। एकीकडे बदलापूर पूर्वेच्या अय्यंगार बेकरी शॉपमध्ये खारी बिस्किटांच्या ट्रेमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय, तर दुसरीकडे याच बेकरीच्या बदलापूर पश्चिमेकडच्या दुकानात केकमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्या। राष्ट्रवादीच्या नगरसेविका हर्षाली गायकवाड आणि त्यांच्या 2 मुलींनी हा केक खाल्ल्यानंतर त्यांना मोठा त्रास झाला। उलट्या आणि मळमळीचा त्रास व्हायला लागला। ठाण्याच्या एफडीएने अय्यंगार बेकरीवर त्यानंतर धाड टाकली आणि पुढील तपास सुरू आहे। ये चॉकलेट नहीं है, मेरे को वैसा लगा। चॉकलेट चिप्स है मैडम। ये ना टेस्ट करके रखी ना मैं। केक यूज करते ना मैडम। मैं टेस्ट करके आपको बताती हूँ। उठा हटा इसमें, इसको चेकिंग करती हूँ मैं। मैडम ये जो है, अरे मेरे को वैसा लगा इसलिए मैंने खा लिया, मेरे को उल्टी हुई, फिर मेरे पेट में फिर से ये आ गया। ये किधर से आया? तू उसमें डाल, मैं चेक करती हूँ, टेस्टिंग करके आपको देखती हूँ। डाल इसमें। देखिए चॉकलेट चिप्स है मैडम। अरे तो चॉकलेट चिप्स क्या बोल रहे हैं देखना, पागल समझ रहे हैं हमको। देख डाल इसमें, ये टेस्टिंग करती हूँ, ये आपका शॉप किती करे। आपण कालपासून आपल्या माध्यमातून पाहतच असाल की जो केक आणलेला तो आमच्या पाहुण्यांनी आणलेला, तर त्यामध्ये मला उंदराची लिस्ट सापडली। ते खाल्ल्यानंतर मला जो त्रास व्हायला लागला ते आता माझ्या मुलींना पण होते। ॲक्च्युली एक मुलगी म्हणजे ॲडमिट झाली महाजनमध्ये, तिलाही तो त्रास झाला, म्हणजे त्यांना दुसऱ्याशी त्रास झाला, पण मला त्याच दिवशी लगेच त्रास झाला, वॉमिटिंगचा वगैरे त्रास झाला। की किती मोठ्या बेकरीतून फसवणूक होती। निवळ हीच बेकरी नाही तर आणखी काही जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावरही छापा टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही पाठपुरावा करणार। बदलापूर शहरामध्ये जवळपास याच्या 5 ते 6 शाखा आहेत या दुकानाच्या। तर या ज्या शाखा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सेम परिस्थिती आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी आज आम्ही हे सर्व कारवाई जेव्हा चालू होती त्या दरम्यान एक महिला आली आणि ती म्हणाली की 2 दिवसापूर्वी मला या जवा केकमध्ये एक पिन सापडली आणि त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा दाखवला। आपण लाईव्ह ज्या इथल्या न्यूज चॅनलने केलेला आहे, यूट्यूब चॅनलवाल्याने, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ सुद्धा आहे। आणि हे जे प्रकार आहेत ते सर्रास व्हायला लागले, त्यामुळे एफडीएकडे आमची विनंती हीच आहे आणि आमची एक तक्रार आम्ही केलेली आहे की ही जी दुकानं आहेत ती दुकानं लवकरात लवकर